विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये समाजशास्त्राचा परिचय हा हे पाहिलं. तर पहिल्या प्रकरणामध्ये समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे हे आपण शिकणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण समाजशास्त्र हे पाहिलं, जे की समाजशास्त्राचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे. तर त्याच आधारावर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की समाजशास्त्र ही स्वतंत्र विद्याशाखा 19व्या शतकाच्या मध्यास उदयास आली आणि समाजशास्त्र मुख्यत्वे मानवी समाजाचा अभ्यास करणारा आहे, म्हणून त्याची ओळख समाजाचे शास्त्र अशी झाली आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये समाजशास्त्राचं महत्त्व, समाजाचं महत्त्व हे फार मोठं आहे, कारण त्यामध्ये येणारे सगळेच घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत, जे की समाजशास्त्राचं महत्त्व व व्यावहारिक उपयुक्तता हे मात्र आपल्याला निर्विवादपणे मान्य होत आहे. जसे की समाजशास्त्र, समाजशास्त्राचा असणारा सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचे अध्ययन करणारे शास्त्र, असे हे या ठिकाणी समाजशास्त्र आहे आणि त्याचीच ओळख समाजाचे शास्त्र म्हणून झाली आहे. तर समाजाचा एवढा मोठा घटक असताना आपल्याला त्यामधील जात, धर्म, संस्कृती, बरेच काही प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे असतात. तर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत समाजशास्त्राची व्याख्या. समाजशास्त्र म्हणजे सोशॉलॉजी हा शब्द लॅटिन भाषेतील सोशियस म्हणजे सवंगडी, सहकारी किंवा सोबती अशा तऱ्हेने बनलेला आहे. समाजशास्त्राने अनेक व्याख्या केलेल्या आहेत. प्रत्येकांची व्याख्या ही वेगळी आहे, जी की या ठिकाणी आपल्याला बघायची आहे ऑगस्ट कॉम्टची. फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचा जनक म्हणून समजले जाते. त्यांची व्याख्या, ऑगस्ट कॉम्टची व्याख्या अशी आहे की सामाजिक व्यवस्था आणि त्यात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. ही ऑगस्ट कॉम्टची आहे. तर आता या ठिकाणी काय म्हटलं की सामाजिक व्यवस्था आणि त्यात होणाऱ्या बदलांचा, म्हणजे अनेक बदल समाजामध्ये होत असतात आणि त्याचा अभ्यास आपण आपापल्या स्वरूपाने, आपापल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी समाजशास्त्र, अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र असे म्हटले आहे. दुसरी व्याख्या ऑक्सफर्डनी अशी केलेली आहे की समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य याचा अभ्यास आहे. हे ऑक्सफर्डनी केलेलं आहे, जे की समाजामध्ये मानवी समाजाचा, आता समाजामध्ये खूप सारे घटक आलेले आहेत, त्याच्यामध्ये मानव आलेल्याच्या ओघाने या सर्वांचा अभ्यास करणं म्हणजे समाजाचा अभ्यास करणं, मानवी समाजाचा अभ्यास करणं आणि त्याची जी काही कार्यरचना असेल त्याचाही अभ्यास करणं म्हणजेच समाजशास्त्र होय. तर आपल्याला या ठिकाणी लॅटिन भाषेतील सोशियस व ग्रीक भाषेतील लोगोस या शब्दापासून सोशॉलॉजी ही संज्ञा तयार झाली. सोशियस म्हणजे सहकारी किंवा सहयोगी होय. कालांतराने सोशियस हा शब्द समाज या अर्थाने वापरला जाऊ लागला आणि लोगोस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास, म्हणजेच समाजशास्त्राचा शब्दशः अर्थ समाजाचे शास्त्र असा होतो. तर यामध्ये सुरुवातीला ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक पदार्थ विज्ञान ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती समाजाचे शास्त्र म्हणून. नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव दिले गेले. त्यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधले. आता याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत, जे की जॉर्ज सिमेल यांची व्याख्या आहे. समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे.
समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. या जेव्हा आपण सर्व व्याख्या बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की सामाजिक संबंध आणि सामाजिक घटना हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. समाजशास्त्र आणि त्यांचा अभ्यास विषय यांचे स्वरूप अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचे आहे. आता समाज म्हटल्यानंतर समाजातील येणारे जेही घटक असेल त्याचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये होतो. जसे की गरिबी आहे, बेकारी आहे, गुन्हेगारी आहे, जेही प्रश्न आहे ते समाजशास्त्रामध्ये अंतर्भूत असल्यामुळे त्याचं स्वरूप हे अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे या ज्या काही आपण या ठिकाणी व्याख्या पाहिलेल्या आहे तर त्या व्याख्यावरून असं स्पष्ट होतं की समाजशास्त्र हे एक गुंतागुंतीचे शास्त्र असून इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा वेगळे आहे. यानंतर आपण पुढच्या तासिकेला समाजशास्त्रीय कल्पनाविस्तार म्हणजे काय हे बघणार आहोत.